तर आज आपण बघणार आहोत असे 8 पदार्थ जे मूतखडा विरघळण्यास मदत करतील आणि पुन्हा मूतखडा होण्यापासून रोखतील. तसंच असे 5 पदार्थसुद्धा आज आपण बघणार आहोत जे किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरतात आणि ते तुम्ही खाणं टाळलं पाहिजे. तर सुरू करूया. अशा पदार्थांनी जे मूतखडा विरघळण्यास मदत करतील आणि पुन्हा होण्यापासून रोखतील. नंबर 1, लिंबू पाणी. लिंबामध्ये सायट्रेट नावाचा एक घटक असतो जो मूतखडा तयार होण्यापासून रोखतो आणि जर तुम्हाला आधीच मूतखडा झाला असेल तर त्याचा आकार वाढू देत नाही. हा सायट्रेट नावाचा एक घटक मूतखड्याचे छोटे छोटे तुकडे करतो आणि ते तुकडे मूत्रमार्गातून शरीराबाहेर काढण्यास मदत करतो. त्यासाठी रोज सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध लिंबू पिळून ते पाणी पीत चला. तुम्हाला हवा असल्यास दिवसातून 2 ते 3 वेळासुद्धा तुम्ही असं पाणी पिऊ शकता. मात्र यामध्ये साखर घालू नका, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. नंबर 2, तुळशीचा काढा. तुळशीला आयुर्वेदामध्ये मूत्रविरेचक म्हणतात, म्हणजे लघवी होण्यास मदत करणारी. तुळशीमध्ये ॲसिडिक ॲसिड असतं जे मूतखडा होण्यापासून रोखतं. त्यासाठी तुळशीची 4 ते 5 पानं घेऊन थोडीशी कुटायची आणि मग 1 ग्लास पाण्यात मिसळून मंद आचेवर थोडा वेळ उकळून घ्यायची आहेत आणि मग तो काढा गाळून घ्यायचा आणि प्यायचा. असं 15 दिवसांपर्यंत करायचं. मग 1 आठवडा हा काढा पिऊ नका, म्हणजे थोडी गॅप घ्या आणि मग पुन्हा तो काढा सुरू करा. याचा फायदा तुम्हाला लवकरच दिसून येईल. नंबर 3, डाळिंबाचा रस. डाळिंब किडनीसाठी अतिशय गुणकारी असतं. यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे किडनीच्या कार्यपद्धतीला अतिशय उपयोगी पडतात. रोज सकाळी 11 ते 12च्या दरम्यान किंवा दुपारी 4च्या आसपास डाळिंबाचा रस साखर आणि मीठ न घालता प्यावा. मात्र बाजारात मिळणारे ज्यूस पिऊ नका, कारण त्यात साखर आणि इतर पदार्थ असतात जे किडनीसाठी घातक असतात. त्यामुळे घरीच डाळिंबाचा रस तयार करून पीत चला. नंबर 4, नारळ पाणी. हे एक नैसर्गिक टॉनिक मानलं जातं जे आपल्या शरीराला अनेक फायदे देतं. नारळ पाणी शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखतं. तसंच युरिक ॲसिड सारख्या मूतखडा निर्माण करणाऱ्या घटकांना मूत्रवाटे शरीराच्या बाहेर काढतं. त्यामुळे तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर रोज सकाळी किंवा दुपारी 1 ग्लास नारळ पाणी पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नंबर 5, दही. मंडळी, दह्यात कॅल्शियम असतं, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की त्यामुळे मूतखडा जास्त वाढू शकतो. मात्र कॅल्शियम जेव्हा आपल्या आहारातून मिळतं तेव्हा ते कॅल्शियम खडा तयार करणाऱ्या घटकांना विशेष विरोध करतं. त्यामुळे रोज जेवताना 1 वाटी दही खात जा. मात्र हे दही फ्लेवर्ड नसावं किंवा या दह्यामध्ये साखर, मीठ किंवा इतर काहीही मिसळू नका, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. नंबर 6, सातूचं पीठ. सातूना जव असंही म्हणतात. सातू आपल्याला लघवी साफ होण्यासाठी मदत करतात. तसंच मूत्रपिंडाचं कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतात. तसंच मूत्रमार्गात इन्फेक्शन कमी करतात. त्यासाठी 1 ते 2 चमचे सातू 1.5 ग्लास पाण्यात 15 मिनटं उकळून घ्या आणि मग गाळून घ्या. थंड करून हे दिवसातून एकदा प्या. जर तुम्हाला मूतखडा झाला असेल तर रोज एकदा हा काढा प्या आणि जर मूतखडा होण्यापासून टाळायचा असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा पिणं पुरेसं आहे. नंबर 7, काकडी. काकडीमध्ये 95% पाणी असतं. तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं आणि हे दोन्ही घटक किडनीसाठी फायद्याचे असतात. काकडी खाण्यामुळे आपल्याला लघवी साफ होण्यासाठी मदत होते. तसंच मूतखडा विरघळण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यासाठी फक्त दररोज 1 अख्खी काकडी जेवताना खाण्यामुळे तुम्हाला नक्की फायदा दिसून येईल. मात्र काकडीबरोबर तिखट मीठ लावून खाऊ नका, अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. नंबर 8, फ्लॉवर. फ्लॉवरमध्ये उच्च दर्जाचे फायबर असतात. व्हिटॅमिन सी आणि इतर घटकसुद्धा असतात जे मूतखड्यावर प्रभावी ठरतात. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा भाजी, सूप किंवा उकडून फ्लॉवर तुम्ही खाऊ शकता. मंडळी, हे सगळे पदार्थ तुम्ही रोजच्या आहारात समाविष्ट करून मूतखडा होण्यापासून रोखू शकता किंवा मूतखडा विरघळण्यासाठी प्रयत्न करू शकता. आता बघूया असे पदार्थ जे मूतखडा होण्यास कारणीभूत ठरतात. नंबर 1, पालक. पालकाच्या भाजीत ऑक्सलेट नावाचा घटक असतो जो कॅल्शियमच्या संयुगाने मूतखडा तयार करतो. त्यामुळे तुम्हाला मूतखडा झाला असेल तर पालक खाणं टाळलं पाहिजे. नंबर 2, बीट. बीट खाण्यामुळे सुद्धा मूतखडा झालेल्या रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो. नंबर 3, टॉमॅटो. टॉमॅटोमध्ये सुद्धा काही घटक असतात जे मूतखडा तयार करण्यास मदत करतात. खास करून टॉमॅटोमधील बिया या जास्ती धोकादायक ठरतात. नंबर 4, जास्त मीठ किंवा खारवलेले पदार्थ. यामध्ये पापड, लोणची, वेगवेगळे सॉसेस, फरसाण असे पदार्थ समाविष्ट होतात. जास्त प्रमाणात मीठ खाणे हे सुद्धा मूतखडा झालेल्यांनी टाळलं पाहिजे. तसंच बेकरीत तयार केलेले पदार्थ खाणंसुद्धा टाळलं पाहिजे. आणि नंबर 5, शीतपेय. शीतपेय पिण्यामुळे आपल्या शरीरात खास करून मूत्रपिंडामध्ये युरिक ॲसिड वाढतं जे भविष्यात मूतखडा निर्माण करतं.